साहेबांनी गेल्या 20 वर्षात आपलं स्वतःचं कुटुंब समजून मालेगाव तालुका आपलं कुटुंब आहे असं समजून जे गोरगरीब मायबापांची सेवा केली त्या गोरगरीब मायबापांचा हा विजय आहे। मालेगाव बायाचे विधाते माननीय दादासाहेब भुसे हे विचार प्रमुख असल्यामुळे जे आज माझ्या मायबापांनी जे आज मतदान केलेले याला तोड नाही आणि या मालेगाव बायामध्ये दादासाहेब भुसेंसारखा नेत्याला कधी होणार ना जन्माला येणार महापुरुष तर महापुरुष राहणार। अजय आजचा हा जो विजय आहे महाराष्ट्राच्या इतिहासात मालेगाव बाह्य पाचव्यांदा माननीय नामदार दादासाहेब भुसेंचा प्रचंड मतदानाचा हा महापूर दादा भुसेंवरती मालेगाव बाह्यच्या लोकांनी महापुराचा वर्षाव केलेला आहे मतांच्या द्वारे। माननीय नामदार साहेबांचे गेल्या 20 वर्षातील कामे आणि मतदारांनी दाखवलेलं त्यातलं त्यांचं प्रेम हे असंच आणि विरोधकांना एवढंच सांगायचं आहे की त्यांचे डिपॉझिट तर जप्त झालेच आहे पण येणाऱ्या काळात या मालेगाव बाह्यला विरोधक नावाचा हा जो शब्द आहे हा हरवलेला आहे। या जागेवर आज त्यांच्या विजय मिळवून येतो दादासाहेब भुसे। नमस्कार शिवसेनेचे मतदार राजांनो, आम्हाला गावाच्या जनतेने जो फोन दिला याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। मी एक कार्यकर्ता दादा भुसे साहेबांचा समाधान रामचंद्र निकम जे दाभाडी गावाने मत परिवर्तन केलं सर्व लोकांना जे मतदानाचा कोण दाखवला जनतेने तो खरोखर चांगला असून मी या गोष्टींचा आभार मानतो दाभाडी जनतेचा आणि या खरोखर जीवाभावाचे तळमळीचे शिवसैनिक आणि तळामळाचे कार्यकर्ते यांनी एक दृष्टीने काम केलं हे दादाभाऊंना दिसून येणार आहे भविष्यात आणि दादाभाऊंनी या गोष्टीचं आणि जो विकास करू आपण म्हणतो दादाभाऊंचा आणि खरोखर दादाभाऊंनी जो विकास करून दाखवला मालेगाव तालुक्यात त्या विकासाचं पर्व आज हा गुलाल जो उतरतोय त्या गुलालाची सुरी दादाभाऊंच्या हातात आहे आणि सर्व मतदार मित्रांनी मतदार राजांनी आणि या मतदार राजांनी जिथं जिथं वाटत होतं आपल्याला की याला गुलाल पडेल त्याला गुलाल पडेल कोणास गुलाल पडणार नाही फक्त दादाभाऊंना गुलाल पडणं आणि जनता सर्वसामान्य लोकांची दादाभाऊंच्या पाठीशी आहे एवढंच बोलून सांगतो। जय जय महाराष्ट्र। दादाभाऊ
आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। मुझे तुम आगे बढ़ो, मुझे तुम आगे बढ़ो। आज या मालेगाव तालुक्यातील 2024 मध्ये मालेगाव तालुक्यातील तमाम जनतेने जो उत्सुकता दाटलेला होता, 20 तारखेला संपूर्ण मालेगाव तालुका महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकी पार पडल्यात। या विधानसभा मतदारसंघाचे मालेगाव तालुक्याचे गोरगरिबांचे मार्गदर्शक आदरणीय नामदार दादाजी दगडू भुसे यांची निश्चयी उमेदवारी धनुष्यबाण होता आणि साहेबांनी 20 वर्ष लगातार या मालेगाव तालुक्याचे नेतृत्व केलं आणि जनतेने पुन्हा साहेबांना आश्वासन दिलं, पुन्हा तुम्ही या निवडणुकीला सामोरे जा। साहेबांच्या बाबतीत या गोर गरीब दलित आदिवासी बांधवांनी अतिशय मेहनतीने जबाबदारी घेतली आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये साहेबांना भरघोस मताने विजय केला। या मालेगाव तालुक्याची जनतेला फक्त लीड मोजायची आत्मविश्वास होता आणि खरोखर या जनतेने सांगून दिलं होतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भुसे साहेब तुम्हाला कितीही विरोधक राहिले तरी सुद्धा ही मालेगाव तालुक्याची जनता 1 लाख मताने लीड दिल्याशिवाय आज या ठिकाणी शिवसैनिकांनी दाखवून दिला। जय हिंद। मालेगाव बाह्य मतदारसंघातील आमदार श्री दादाजी दगडू भुसे यांनी जे 20 वर्षापासून जो विकास जी गंगा आणलेली आहे आणि त्यानंतर कृषी विज्ञान पीठ जे आणलेलं आहे मालेगाव तालुक्यात आणि जे गोरगरिबांसाठी जे महिलांसाठी त्यांनी जे हॉस्पिटल केलेले आहे आणि जी लाडकी बहीण योजना जी आणलेली होती तालुक्यात, त्या लाडक्या बहीण योजनेने सर्व तालुक्याच्या सर्व जनतेने साहेबांना भरभरून मतदान केलं। काल सायंकाळी 7 वाजता आम्ही स्टेटस ठेवलेलं होतं की साहेब हे 1,35,000 मतांनी विजय होतील, याचं स्टेटस आम्ही कालच सायंकाळी ठेवलेलं होतं आणि ते आम्ही जनतेने दाखवून दिलं आणि साहेबांना जे प्रेम होतं जनतेचं भरभरून ते साहेबांना दाखवून दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात साहेब जे आहेत ते विविध योजनांचा लाभ आमच्या तालुक्याला किंवा आमच्या मतदारसंघाला लाभेल। दादा भुसे तुम जनतेने जो कौल दिलेला आहे हा विकासाला दिलेला आहे, ना खोट्या भूल अफवांना किंवा चुकीच्या गोष्टींचं समर्थन केलेलं नाही। समोरच्या उमेदवारांनी जी भाषा वापरली तिला कुठेही स्थान दिलेलं नाही, हे पडलेल्या मतदानावरून सिद्ध होतं। विकासालाच मतदान दिलं आणि दादासाहेबांचा स्वच्छ कार्यकर्ता या महाराष्ट्रात सुद्धा नाही। दादासाहेबांचा आताही विजय होईल आणि पुढच्या पंचवार्षिकलाही 1 लाखापेक्षा जास्त मतांनी विजय होईल। मान्य नामदार साहेब भुसे साहेब यांनी मोठ्या इतिहासात जो महामात्याचा लीड आजपर्यंतच्या कमी गोष्टीत होता तो अजून चांगल्यापैकी वाढलेला आहे आणि साहेबांचा एकदम मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे। साहेबांचे 20 वर्षाची कारकीर्द बघून लोकांनी या ज्या खोटा पसरवल्या ज्या असतील, हे उभे राहिले ते उभे राहिले, इथं मतदान मरेल तिथं मतदान मरेल, साहेबांना कुठलाही गालबोट न लागता मोठ्या प्रमाणे विजय झाला आणि साहेबांचा एकदम मोठ्या आनंदात उत्साहात विजय झालेला आहे। मालेगावचे भाग्य होते माननीय नामदार श्री दादासाहेब भुसे यांना सर्वप्रथम मी आमच्या वनपट गावाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांचं अभिनंदन करतो। आमच्या एक वनपट छोट्याच्या गावात साहेबांनी एवढे काम दिले, एक 12-14 मतदान असणारं गाव आम्ही कायम सदैव साहेबांचे करतो आणि आम्ही साहेबांना निर्वह ठेवतो। परंतु आमच्या गावात गेल्या 2.5 वर्षात साहेबांनी नाही काहीतरी 4-4.5 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळे आम्ही साहेबांचं आभार व्यक्त करतो। आमच्या गावात फुलबाई देवी मंदिर आहे, ते वन विभागाची जागा होती ती आम्ही
3-4 पिढ्यांपासून मंदिराची अपेक्षा होती लोकांची, पण ती कधी पूर्ण झाली नाही. पण साहेबांनी आम्हाला तिथे जागा उपलब्ध करून दिली आणि ते मंदिर आज आमच्या डोळ्यात साक्ष, जे लोक आज पिढी जात होते ते 2 पिढ्या संपल्या, परंतु आमच्या डोळ्यात साक्ष जर ते मंदिर आज उभं राहिलं तर त्याला पूर्ण जो मी साहेबांना हे देतो की साहेबांमुळे आज ते मंदिर आम्हाला बघायला भेटलं, नाही तर आजपर्यंत तिचं मंदिर झालं नसतं. माननीय दादाभाऊ भुसे यांनी ज्या प्रकारे आपल्या नाशिक जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं आणि आपल्या मालेगाव तालुक्याने आपला एक पालक म्हणून त्यांना भरघोस अशा मताने विजयी केलं, त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचा, सर्व पदाधिकाऱ्यांचे आभारी. आणि आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी जे कष्ट केले त्या कष्टाला आज हे फळ आलेलं आहे आणि दादाभाऊ भुसे यांच्यावर जे प्रेम दाखवलं आणि याच्या सर्वसामान्य जनतेचा एक नेता पद आज सिद्ध झालेला आहे, त्याबद्दल दादाभाऊ भुसेंचा आमच्या वन्यर काटण परिसरातर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक आभार. या विजयासाठी तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांचा खूप 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 आभारी आहे आम्ही. साहेबांच्या यशाबद्दल वडेल गावाकडून साहेबांचे हार्दिक अभिनंदन. सर्व असणं पाटा पडी गया, एकदम बारीच आहे. हम